ठीक आहे, आपण पुढच्या तपशिलासाठी पटकन अंकिता जाधव यांच्यापर्यंत जातोय. निश्चित सध्या बारामतीमधून अपडेट येते. बारामतीत पहिल्या फेरीत सुनेत्रा पवार या 6500 मतांनी आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय. महायुतीचे अक्षय कर्डिले हे राहुरी पोटनिवडणुकीमधून आघाडीवर असल्याचं सध्या माहिती ही समोर येते. राहुरीमध्ये महायुतीचे अक्षय कर्डिले हे आघाडीवर असल्याची माहिती ही समोर येते. राज्यातल्या बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकी संदर्भात ही आकडेवारी समोर येते. तर या संदर्भात अधिक माहिती घेऊयात. आमचे प्रतिनिधी नवनाथ बोरकर सध्या आपल्यासोबत जोडलेले. नवनाथ, बारामती पोटनिवडणुकीमध्ये सुनेत्रा पवार या आघाडीवर आहे, काय अधिक अपडेट? नक्कीच अंकिता, बारामती पोटनिवडणुकीची मतमोजणी सुरुवात झाली आहे आणि सुरुवातीला जे आहे ते पोस्टल काउंटिंग जे करण्यात आलेलं आहे आणि आता सध्या पहिली फेरी पूर्ण झालेली आहे. या पहिल्या फेरीमध्ये जे आहे ते सुनेत्रा पवार ह्या 6500 मतांनी आघाडीवर असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. खऱ्या अर्थाने आता दुसरी फेरी जी आहे ते मोजण्यासाठी घेतलेली आहे. या फेरीमध्ये देखील सुनेत्रा पवार यांची मोठी आघाडी जी आहे ती वर्तवली जात आहे. खऱ्या अर्थाने देशभरामध्ये मोठ्या संख्येने निवडणुकांच्या मतमोजणीला सुरुवात झालेली असताना एकंदरीत सध्या सुनेत्रा पवार या आघाडीवर असल्याचं पाहायला मिळत आहे. आता आपण जाऊया राहुरी पोटनिवडणुकी संदर्भातलं तपशील घेण्यासाठी. सध्या जयेश सावंत आपल्यासोबत जोडलेले. जयेश, राहुरी मधलं कसं चित्र आहे? नक्कीच अंकिता, आपण जर बघितलं तर राहुरी पोटनिवडणुकीची जी मतमोजणीला आहे जी सुरुवात झाली पोस्टल मतदान आणि पहिली फेरी आणि ती आता जे आहे भारतीय जनता पार्टीचे जे अक्षय कर्डिले आहेत जे जवळपास 4000 मतांनी आहे ते आघाडीवर आहेत आणि दुसरी फेरीची मतमोजणी आता सुरू झाली असून या संपूर्ण निवडणुकीच्या निकालाकडे या सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. एकंदरीत आपण बघितलं तर 7 उमेदवार या निवडणुकीत जे रिंगणात आहेत. मात्र प्रमुख 4 लढतीमध्ये ही निवडणूक बघितली जाते, चौरंगी लढत ही बघितली जाते, ज्यामध्ये भारतीय जनता पार्टीकडून अक्षय कर्डिले असतील, शरद पवार राष्ट्रवादीकडून या ठिकाणी जे आहेत मोकाटे असतील, त्याचबरोबर निश्चित जयेश, त्यामुळे एकंदरीतच सध्या अक्षय कर्डिले हे आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय. बारामती राहुरी संदर्भातले हे अपडेट्स आम्ही तुमच्याकडून घेत राहणार आहोत. तुर्तास दोघांनाही खूप धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. तर देशातल्या 5 राज्यांमधल्या विधानसभांचा निवडणुकांचा निकाल आज जाहीर होतोय. या संदर्भातल्या चर्चासत्राकडे वळूयात.